मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागांमध्ये अर्जुन मधुभाऊंबद्दल आता जज साहेबांना सांगतो. मधुभाऊंना एक जुनी सवय आहे, म्हणजे आलेला प्रत्येक पैसा बरोबर त्या पैशांवरचे सिरियल नंबर लिहून ठेवण्याची मधुभाऊंना जुनी सवय आहे. यात सर्व काही हिशोब आहे. मिलॉर्ड आणि मधुभाऊंकडे जे विलासने पैसे ठेवायला दिले होते त्याचे सिरियल नंबरसुद्धा या डायरीमध्ये आहे. म्हणून अर्जुन आता जज साहेबांना ती डायरी सुद्धा देतो. तेव्हा सर्वांच्या नजरा आता जज साहेबांकडे असतात की ही डायरी तपासल्यानंतर जज साहेब पुढे काय निर्णय देतील. आणि मग त्यानंतर जज साहेब डायरी तर पाहतात आणि मग दामिनीला विचारतात, ॲडव्होकेट दामिनी देशमुख, तुम्हाला राजेंद्र यांची काही उलट तपासणी घ्यायची आहे का? तेव्हा दामिनी म्हणते, नो. मग असं म्हटल्याबरोबरच इकडे महिप्त जरा घाबरतो आणि मनातच विचार करतो, या बाईने हात वर केले की काय? कारण साक्षीने सांगितलेल्या सर्व गोष्टी खऱ्या आहेत. हे असं का बोलत नाहीये बाई? त्यानंतर अर्जुन राजेंद्रला म्हणतो की तुम्ही जाऊ शकताय मग आता. त्यानंतर सावंत इन्स्पेक्टर हे राजेंद्रला घेऊन तिथून बाहेर जातात. अर्जुन जज साहेबांना 2 गोष्टी या सगळ्या नोट करून ठेवायला सांगतो, कारण साक्षीने आज कोर्टासमोर 2 गोष्टी या सांगितल्या आहेत की विलासचा खून झाला तेव्हा त्या आश्रमामध्ये एकदा नाही तर 2दा गेल्या आहेत. एकदा प्रियाला भेटायला आणि दुसऱ्यांदा एकदा त्यांची विसरलेली पर्स पुन्हा घेऊन यायला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी विलासचा खून झालेला बघितला तरीही पोलिसांना इन्फॉर्म केलेलं नाहीये. आणि मिलॉर्ड, मी साक्षी शिखरे यांचं अजून एक खोट उघड पडलंय की त्या विलासला आधीपासून ओळखत नव्हत्या. त्यांच्या वडिलांच्या समधीतला माणूस विलासला पैसे देत होता. मग साक्षी विलासला ओळखत नाही हे कसं शक्य आहे मिलॉर्ड? असं म्हणून अर्जुन आता साक्षीकडे पाहतो. त्यावेळी साक्षी, महिप्त आणि दामिनी हे तिघेही घाबरलेले असतात. तेव्हा दामिनी लगेचच ऑब्जेक्शन घेते. साहेबांना सांगते, अर्जुन सुभेदार बहुतेक हे विसरत आहे. मी महिप्त शिखरे आणि साक्षी शिखरे या 2 वेगवेगळ्या व्यक्ती आहेत. आता साक्षी शिखरेचे वडील जरी महिप्त शिखरे असेल तर त्यांच्याकडे कोण काम करतं? तो माणूस बाहेर जाऊन कुणाला पैसे देतो किंवा कुणाला भेटतो हे साक्षी शिखरेला माहीत असण्याचं खरंच काहीही कारण नाही. तेव्हा जज साहेब आता ऑब्जेक्शन सस्टेंड असं म्हणतात. तेव्हा जज साहेब पुढे सांगू लागतात, आता हातात आलेल्या नवीन पुराव्यांनुसार विचार करण्यासाठी कोर्टाला थोडासा वेळ हवाय. कोर्ट 15 मिनिटांसाठी स्थगित करण्यात येत आहे असं जज साहेब सांगतात. तेव्हा सर्वांच्या मनात एकच धडकी भरलेली असते की 15 मिनिटांनंतर आता जज साहेब तरी काय निर्णय देणार. आता कोर्टाच्या बाहेर रविराज, प्रिया, सुमन आणि नागराज हे येऊन उभे राहिलेले असतात. मात्र रविराजला आता या सगळ्या गोष्टींचं खूप टेन्शन आलेलं असतं, कारण त्याला माहीत असतं की आपला ज्युनियर हा कशी केस लढतोय. त्यावेळी प्रिया मात्र मनात विचार करते, आज साक्षीने जे जे सांगितलं ते सगळं अर्जुन मला पुन्हा कोर्टामध्ये विचारेल आणि मग मलाही नवीन थापा माराव्याच लागतील. ही साक्षी मला आणखी किती अडकवणार आहे ना तेच कळत नाहीये. तेव्हा आता रविराज म्हणतो, हे बघ नवी, आज कोर्टामध्ये बऱ्याच नवीन गोष्टी या बाहेर आल्या आणि बरेच नवे प्रश्नसुद्धा पडले आहे. आता या सगळ्याची उत्तरं फक्त अर्जुनलाच नाही तर मला सुद्धा मिळायलाच हवी. तेव्हा रविराजचं हे बोलणं ऐकून प्रिया खूपच घाबरते. प्रिया आता घाबरलेली असताना लगेचच साक्षीला हळूच मेसेज करते आणि मला वॉशरूमकडे येऊन भेटण्याचं म्हणते. आणि मग मुद्दामच ती म्हणते, बाबा मी जरा फ्रेश होऊन येते. हा त्यावेळी आता रविराज म्हणतो, हो ठीक आहे. तर दुसरीकडे पत्रकार आता बातम्या देऊ लागतात. खरंच साक्षी शिखरेचा फोन तिथे आश्रमामध्ये विसरला असेल का? आणि त्यावेळी ती तिथे असेल की नसेल, परंतु अर्जुन सुभेदारांनी आता हे सिद्ध तर केलंय की साक्षी आतापर्यंत फक्त आणि फक्त खोट बोलत होती. पण एक पाऊल पुढे जाऊन अर्जुन सुभेदार आता हे सिद्ध करू शकतील का की साक्षीनेच हा विलासचा खून केला आहे. आता काही क्षणातच कोर्टाची रिसेस संपून
ही हेअरिंग पुन्हा एकदा सुरू होणारच आता. तिथे नक्की काय घडणार याचं लाईव्ह टेलिकास्ट पाहत रहा फक्त आणि फक्त आमच्या चॅनलवर. दुसरीकडे प्रियाने आता साक्षीला इकडे वॉशरूमकडे बोलावून घेतलेलंच असतं. अगदी साक्षीचा हात तिने घट्ट पकडून ठेवलेला असतो. तेव्हा साक्षी रागातच विचारते, ही बाई काय करतीयस तू? काय नक्की चाललंय काय तुझं? तेव्हा प्रिया मागे पाहते. अगोदर कोणी नाही ना याची तेथे खात्री करून घेते आणि मग साक्षीला विचारते, काय ग हे काय आहे सगळं? अगं हे आश्रमामध्ये तू माझ्याकडे पैसे काय मागायला आली होतीस आणि मग त्यानंतर पर्स वगैरे काय विसरलीस? हे सगळं कुठून आलंय सांग बरं आता. तेव्हा साक्षी आता विचारते, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब कर. अगं सांगणार होते मी तरी आता. अगं प्रिया तुला कळते का माझ्या दुसऱ्या फोनचं लोकेशन त्या आश्रमामध्ये सापडलंय. आता मला काहीतरी उत्तर हे द्यावंच लागणार होतं. तेव्हा प्रिया घाबरतच म्हणते, अगं बाई पण मी दिलेल्या स्टेटमेंटशी याचा खरंच काही संबंध नाहीये. उद्या जर कोर्टाला वाटलं की मी खोटी साक्ष दिली आहे तर मग अगं काय होणार तुला कळतंय का? तेव्हा साक्षी म्हणते, अगं बाई तू सुद्धा खोट बोललीये आणि मी सुद्धा खोटच बोललीये. आता देवाकडे इतकीच प्रार्थना करूयात की तुझं खोट नाही पकडलं जाणार. आणि ना माझं काही वेळानंतर 15 मिनिटांचा ब्रेक तर संपतो. सर्वजण आपापल्या जागेवर पुन्हा एकदा येऊन बसतात. जज साहेब सुद्धा आता आपल्या कामकाजासाठी तेथे आलेले असतात. सर्वांच्या चेहऱ्यावर एकच टेन्शन असतं की आता पुढे नक्की होणार काय. जज साहेबांनी विचारविनिमय करून नक्की कोणता निर्णय घेतला असेल. तर आता 15 मिनिटांच्या विश्रांतीनंतर कोर्टाची कारवाई पुन्हा सुरू करण्यात यावी असं अर्जुनला ते म्हणतात. अर्जुन आता उठतो आणि मिलॉर्ड मला प्रिया मधुकर यांना काही प्रश्न विचारण्याची परमिशन हवी आहे असं म्हणतो. आता अर्जुनने पुन्हा एकदा प्रियावर निशाणा साधल्यामुळे घरातील सगळेच जण तिच्याकडे पाहू लागतात. रविराजला सुद्धा टेन्शन चालेलं असतं तर प्रियाला अगदी घामच फुटतो. तेव्हा जज साहेब सुद्धा लगेचच परमिशन ग्रिटेड असं म्हणतात. त्यानंतर आता प्रिया जरा वैतागलेली असते आणि तशीच विटनेस बॉक्समध्ये येऊन उभी राहते. चैतन्यला माहीत असतं आता नेहमीप्रमाणे ही काहीतरी गोंधळ गडबड करणार किंवा चक्कर येण्याचं नाटक करणार म्हणून तो पुढे जातो आणि लगेचच तिला म्हणतो, प्रिया मधुकर उर्फ नवी सुभेदार हे पहा तुम्ही ही पाण्याची बॉटल जरा जवळ ठेवता का? कारण तुम्हाला याची गरज पडेल. तेव हाती रागातच म्हणते नको आहे मला. तेव्हा अर्जुन म्हणतो नको असेल ना तरीही तुम्ही जवळ ठेवा ती. आणि तसंही आज मी विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे नसेलच असं जेव्हा अर्जुन प्रियाला म्हणतो तेव्हा प्रियाची मात्र कोंडीच होते. तर तेथे असणारे सर्वजण आता अर्जुनकडे पाहू लागतात आणि प्रियासुद्धा घाबरते. मग पुढे अर्जुन म्हणतो चक्कर वगैरे येईल त्यामुळे पाण्याची बॉटल तुमच्या सोबतच ठेवा. आता अर्जुन नवीला काय प्रेशराईज करतोय की काय हे पाहून रविराज जरा रागातच उठतो आणि म्हणतो ऑब्जेक्शन युअर ऑनर ॲडव्होकेट. अर्जुन सुभेदारांनी माझ्या अशिलला प्रश्न विचारायला उभं केलंय की तिची खिल्ली उडवायला. तेव्हा ऑब्जेक्शन सस्टेंड असं आता जज साहेब म्हणतात. तेव्हा थक्यू असं म्हणून रविराज खाली बसतो. तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे ओके आता मी फक्त प्रिया मधुकर यांना या केसबद्दलच प्रश्न विचारणार. त्यानंतर अर्जुन विचारतो मिस प्रिया मधुकर यू आर रेडी? अगदी मन घट्ट आहे ना तुमचं? तेव्हा प्रिया आता घाबरते आणि म्हणते की का हो असं काय विचारणार आहात तुम्ही? कारण जे काही झालं होतं ते ऑलरेडी मी कोर्टाला कधीच सांगितलंय. तेव्हा अर्जुन हसून विचारतो पण तुम्ही खरं खरं सांगितलंय ना? पण या खरं ख्यामध्ये साक्षी तुमच्या पाठीमागे आली होती ते सुद्धा आश्रमामध्ये. हे तर तुम्ही कधीच काही सांगितलं नाही हो की नाही? तेव्हा सगळेजण आश्चर्याने प्रियाकडे पाहतात. प्रिया ही फक्त 2-2.5 वर्ष कोर्टामध्ये खोट आणि खोटच बोलत आलेली असते. त्यानंतर अर्जुन आता मागचे विषय उकरून काढतो आणि प्रियाला पुन्हा एकदा म्हणतो तुम्ही तर म्हणाला होतात ना की तुम्ही थिएटरमध्ये गेलात आणि मग तुमच्या पोटात दुखायला लागलं
आणि मग तिथून तुम्ही आणि विलास दोघेही आश्रमात आलास हे बरोबर आहे ना? तेव्हा प्रिया म्हणते हो बरोबर. त्यानंतर अर्जुन विचारतो, त्यानंतर तुम्ही डिरेक्टली तुमच्या रूममध्ये गेलात बरोबर? तेव्हा प्रिया म्हणते हो असंच झालं, असंच घडलंय. मग अर्जुन विचारतो मग तुम्ही बाहेर कधी आलात? रूम बाहेर. आता प्रियाची इथे उलट तपासणी अर्जुन घेत असतो. त्यामुळे साक्षी खूप घाबरते आणि रविराजलाही जरा टेन्शनची येत असायली, मात्र गालात हसते, कारण प्रियाची आता ही सगळी उत्तरं देताना अगदी धांदल उडणार असते. तेव्हा रविराज मात्र ऑब्जेक्शन घेतो, माझ्या अशिलने त्या रात्री काय घडलं आहे हे कितीतरी वेळा कोर्टाला सांगितलं आहे, कोर्टाच्या रेकॉर्डमध्ये सुद्धा ते आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा ते प्रश्न विचारणं कितपत योग्य आहे? तेव्हा अर्जुन सुद्धा अगदी त्याच्याच भाषेत उत्तर देतो, मी पुन्हा पुन्हा प्रश्न तिला विचारतोय याचं कारण अगदी स्पष्ट झालंय, ॲडव्होकेट किल्लेदार. कारण साक्षी शिखरेत नवी किल्लेदार या दोघींचं स्टेटमेंट मचच होत नाहीये. आता अर्जुनचं हे बोलणं अगदी सगळ्यांनाच पटतं, कारण खरंच साक्षी आणि प्रियाचं स्टेटमेंट एकमेकांशी जुळत नसतं. त्यांनी अगोदर जे काही सांगितलं आणि आत्ता शेवटच्या हेअरिंगच्या वेळेस जे काही त्या स्टेटमेंट देत आहे ते तारतम्य नसतंच. म्हणून सगळेजण प्रियाकडे पाहतात आणि जरा घाबरलेले सुद्धा असतात. रविराजला सुद्धा अर्जुनचं हे म्हणणं आता पटतं. पुढे अर्जुन म्हणतो, हे सुद्धा तुमच्या लक्षात आले ॲडव्होकेट किल्लेदार म्हणून तुम्ही तुमच्या क्लायंटला म्हणजे प्रिया मधुकरला काही बोलू देत नाही आहात, पण आता नेमकी तफावत कुठे कुठे आहे हे कोर्टाला तर कळलंच पाहिजे. सो प्रियाने खुनाच्या रात्री काय काय बघितलं होतं हे पुन्हा एकदा कोर्टाला तिने सांगायलाच हो. तेव्हा जज साहेबांना सुद्धा अर्जुनचं हे बोलणं पटतं आणि त्यामुळे ऑब्जेक्शन ओव्हर रूल असं ते म्हणतात. नाईलाजाने रविराजला खाली बसावं लागतं. तेव्हा अर्जुन रियाला लगेच विचारतो, सो प्रिया मधुकर, जेव्हा विलासचा खून झाला तेव्हा तुम्ही नक्की तिथे काय काय बघितलं होतं ते पुन्हा एकदा कोर्टाला सांगा, कारण तुम्ही आश्रमामध्ये येऊन डिरेक्टली बेडरूममध्ये गेलात असं तुम्ही म्हणालात बरोबर? प्रिया फक्त मान डोलवून हो म्हणते. मग अर्जुन विचारतो, पण साक्षी तर म्हणाली होती की ती तुमच्या मागे मागे आश्रमामध्ये आली होती आणि मग तिने तुम्हाला तिथे पैशांबद्दल विचारलं. मग आता नक्की खोट कोण बोलते, साक्षी की तुम्ही? तेव्हा सगळेजण आता प्रियाच्या उत्तराची वाट पाहत असतात. प्रिया जरा गोंधळलेली असते, मग म्हणते नाही नाही, तसंही इथे खोट कोण बोलत नाहीये, कारण साक्षी त्या रात्री आश्रमामध्ये आली होती आणि माझ्या पोटात दुखत होतं, तरीही मी तिला पाणी वगैरे दिलं. तेव्हा सगळेजण आता पुन्हा एकदा घाबरतात, कारण प्रियाने आता पुन्हा एकदा खोट बोलायला सुरुवात केलेली असते. तेव्हा अर्जुन हसतो आणि म्हणतो, अतिथी देवो भव. अरे वा वा पाहुणचार, जर तुम्ही अगदी छान करताय. हा मग पुढे काय झालं सांगा बरं? तेव्हा प्रिया म्हणते, आता अचानक असं आल्यानंतर मी काय करणार होते सांगा बरं? आता तिला मी असं म्हणणार होते का माझ्या पोटात दुखते म्हटल्यानंतर मी आता बेडरूममध्ये जाऊन झोपते? तू बस बाई, तुम्ही सुद्धा ना काय काय बोलताय? तेव्हा अर्जुन म्हणतो, बरोबर आहे, असं कसं सांगणार ना? मग पुढे अर्जुन म्हणतो, ऐका ना, तुम्ही असंही सांगू शकला असताना साक्षीला की माझं पोट दुखतंय, मी रूममध्ये जाऊन जरा आराम करते, तोपर्यंत तू विलास बरोबर गप्पा मार. अरे पण एक मिनिट, विलास तुमच्या सोबतच आला होता ना आश्रमामध्ये? तेव्हा प्रियाच्या डोळ्यासमोरून पुन्हा एकदा ते प्रसंग जातात. 2 वर्षांपूर्वी नक्की काय घडलं होतं? कारण जेव्हा मी पोटात दुखण्याचं नाटक केलं होतं तेव्हा विलास काकांना सुद्धा सोबत घेऊन मी आश्रमामध्ये गेले होते. त्यानंतर अर्जुन म्हणतो, साक्षीने तर तिच्या स्टेटमेंटमध्ये मिलॉर्ड विलासचा उल्लेखच केलेला नाहीये. तेव्हा प्रिया आता साक्षीकडे पाहते. साक्षी आता खूप घाबरलेली असते. आता येथे अनेक सत्याचा उलगडा होणार असतो आणि अर्जुन एक एक सत्य आता प्रियाकडून वधवून घेत असतो. तिला अगदी लहान मुलासारखं विचारत अर्जुन म्हणतो की तुम्ही सुद्धा विलास सोबतच आला होता की नाही थिएटरमधून? मग साक्षी जेव्हा तुमच्या मागे मागे आली
तोपर्यंत विलास कुठे गेला होता, अदृश्य झाला. का तो, किंवा गुप्त झाला, का कुठे अर्जुन, असे जे काही प्रश्न विचारत असतो ना ते पाहून चैतन्य मात्र हसत असतो, कारण अर्जुनने प्रियाची पूर्णपणे कोंडी करून टाकलेली असते. तेव्हा जज साहेब आता सर्व पॉइंट्स व्यवस्थितरित्या लिहून घेत असतात, कारण प्रिया कुठे खोट बोलली, कुठे गडबडतीये, गोंधळतीये, हे सगळं काही आता अर्जुनने नोट करून ठेवायला सांगितलेलं असतं. मग पुढे आता अर्जुन जरा सिरियस होतो आणि रागातच म्हणतो की प्रिया मधुकर, 2.5 वर्षांपासून तुम्ही जे स्टेटमेंट देताय, जे इथे कोर्टामध्ये सांगताय, आणि तेच स्टेटमेंट जे ॲडव्होकेट किल्लेदारांना सुद्धा माहीत आहे, आणि आजपर्यंतच्या कोणत्याही स्टेटमेंटमध्ये साक्षी शिखरे ही आश्रमामध्ये आली होती असा उल्लेख सुद्धा नाहीये, असं अर्जुनने अगदी परखडपणे कोर्टामध्ये सांगितल्यानंतर साक्षी घाबरून महिप्तकडे पाहते, तर प्रिया आणि रविराज सुद्धा एकमेकांकडे पाहतात. तर सर्वजण विचार करू लागतात की हे असंच होतं आणि असंच घडलंय, कारण अर्जुन जे बोलतोय ते खरं आहे आणि प्रिया जे बोलतीये आणि आज जे स्टेटमेंट देतीये हे पूर्णपणे खोटं आहे. आता दामिनीचं डोकं सुद्धा काम करण्यासाठी बंदच पडलेलं असतं. आता ऑब्जेक्शन घेऊन मी करू तरी काय, हाच प्रश्न तिला पडतो. आता प्रिया तर पुरती घाबरलेली असते. अर्जुन अजूनच सिरियस होतो आणि रागात विचारतो, सांगा मिस प्रिया, माझ्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्या की मला वाटतंय तेच खरं आहे. आता अर्जुनने विचारलेल्या या प्रश्नावर प्रिया मात्र गोंधळून जाते. सर्वजण अर्जुनकडे आता पाहत असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुमच्याकडे तर माझ्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर नाहीये हो. तुम्हाला चक्कर वगैरे तर येत नाही ना? पाणी हवंय का तुम्हाला? पाणी? तेव्हा प्रिया म्हणते, नाही नाही, मला पाणी वगैरे नको आहे. तेव्हा अर्जुन हसत म्हणतो, ठीक आहे, रिलॅक्स, तुम्ही शांत व्हा, मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारतो. कारण तुमच्या स्टेटमेंटमध्ये तुम्ही असं म्हणालात की तुम्ही आतमध्ये होता तेव्हा बाहेर विलास आणि मधुभाऊ यांच्या भांडणाचा आवाज आला तुम्हाला, आणि म्हणूनच तुम्ही बाहेर आलात, बरोबर? मग तेव्हा नक्की साक्षी होती कुठे? तेव्हा प्रिया घाबरतच, तेव्हा ती असं म्हणून शांत राहते. इकडे साक्षीलाही अगदी घाबरल्यासारखं होत असतं. तिला टेन्शन येतं, कारण आज अर्जुनने चांगलीच त्या दोघींची इथे उलट तपासणी घेऊन पूर्ण त्या दोघींनाही दणकाच दिलेला असतो. मग आता पुढे अतिहुशार प्रिया म्हणते, नाही नाही नाही, ती ना चिडून तिथून निघून गेली होती. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, अच्छा, ती चिडून निघून गेली होती हे खरं असेल, तरीही ती पुन्हा कधी आली? आता मधुभाऊ आणि विलासमध्ये वाद सुरू होता तेव्हा की त्या दोघांमध्ये झटापट सुरू होती? तेव्हा विलासच्या खून होण्याअगोदर की विलासच्या खून झाल्यानंतर कधी आली होती? मिस साक्षी इकडे आश्रमामध्ये सांगा बरं पटकन, प्रिया मधुकर. तेव्हा प्रिया आता अजूनच घाबरते आणि म्हणते, नाही नाही नाही, मला नाही माहीत, खरंच मी नाही बघितलं. मी जिथे लपले होते तेथून मला साक्षी दिसतच नव्हती. ती कदाचित आश्रमाच्या दाराबाहेर आली असेल. मी खरंच नाही पाहिलं. मी जिथे लपले होते ना तेथून मी खरंच पाहिलं नाही, असं ती सारखी म्हणते. तेव्हा अर्जुन विचारतो, दाराबाहेर का? पण साक्षी काय म्हणाली होती की ती पर्स घेण्यासाठी तर आश्रमाच्या आतमध्ये आली होती, आणि साहजिकच आहे ना, पर्स विसरली असेल तर ती आश्रमाच्या दाराबाहेर तरी कशी असेल, आणि पर्स घेण्याकरिता तिला आतमध्ये यावं लागलं असेल ना, आणि आत आल्यानंतर ती तुम्हाला दिसली नाही, हे कसं शक्य आहे? प्रिया मधुकर, मला आता सांगा बरं नक्की कुठे होती साक्षी? तेव्हा प्रिया अगदी रडकुंडीला आलेली असते. अर्जुन त्याच प्रेशरमध्ये तिला विचारतो, कुठे होती साक्षी? आणि आश्रमामध्ये आल्यानंतर काय काय तिथे घडत होतं? तेथे झटापट सुरू होती. विलासचा खून झाला होता की खून होण्याअगोदर की खून झाल्यानंतर ती आली होती? कधी आली होती साक्षी? की साक्षीनेच विलासचा खून केला आहे? प्रिया तेव्हा आता प्रिया अगदी प्रेशरमध्ये येते आणि घाबरते. सर्व कोर्टामध्ये अगदी भयानक शांतता असते, कारण अर्जुन अगदी सत्यापर्यंत पोहोचणार असतो. तोच दामिनी उठते आणि ऑब्जेक्शन घेते.
कुठलाही ठोस पुरावा नसताना ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार असा निष्कर्ष काढू शकत नाही, असं कोर्टाला सांगते आता. सुभेदार, तुम्ही जरा लक्ष द्या कारण ऑब्जेक्शन घेऊन घेऊन ना मलाही आता कंटाळाच आलाय. तेव्हा अर्जुन सुद्धा गप्प बसत नाही. आज दामिनीची चांगलीच तू जिरवतो आणि म्हणतो मी कोणताही निष्कर्ष काढत नाहीये. ॲडव्होकेट दामिनी देशमुख, मी फक्त प्रश्न विचारतोय कारण मिस साक्षी शिखरे यांचं स्टेटमेंट आहे की त्यांची पर्स घेण्यासाठी त्या आश्रमाच्या आतमध्ये गेल्या होत्या, तरीसुद्धा लपलेल्या प्रियाला त्या काही दिसल्या नाहीत. का तर याचं एकच कारण आहे मिलॉर्ड, कारण साक्षी शिखरे यांच्या दुसऱ्या फोनचं लोकेशन आपल्याला कळलं नसतं तर याचं कारणसुद्धा आपल्या लक्षात आलंच नसतं. आता असं अर्जुनने स्टेटमेंट दिल्यामुळे प्रिया खूप रडू लागते. अक्षरशः तिला काही सुचत नसतं. तर साक्षी आणि महिप्तसुद्धा यावेळी घाबरलेले असतात. पुढे अर्जुन म्हणतो, तेच कारण या केसच्या पाया आहे मिलॉर्ड. तेव्हा प्रिया घाबरतच विचारते, म्हणजे